माऊली बघ कसं आहे, जेव्हा एखादी गोष्ट घडते ना तेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे जर घडलं नाही तर दुःख होतं, आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे घडलं तर आपल्या त्यागाची सार्थकता मिळते. राजा धर्मप्रेमनं मोठा त्याग केला, अपेक्षाही पूर्ण झाल्या. पण सुमाता, तिचं काय? तिच्या पदरात तर असं कोणतंच पाप नव्हतं की ज्याचं फळ म्हणून पुत्रवियोगाचं दुःख तिच्या वाट्याला यावं. मग तिच्यावर अन्याय आणि सर्वांवर कृपा असं का व्हावं? नाही माऊली, हा भगवंताचा न्याय असू शकत नाही. भगवंतानं एक कोडं घातलं तर त्याचं उत्तरही असतंच. आपण फक्त त्या उत्तराच्या समीप जायचं असतं, त्याला शरण जायचं असतं. अपेक्षेशिवाय केलेल्या व्रताचं फळ आपल्या पदरामध्ये आपोआपच पडत असतं, आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्या जीवनात त्याचं महत्व आपल्याला कळतं. सुमाताच्या बाबतीत असंच काही घडू शकेल का? बघूया. अरे ईश्वरा, अरे काय हा महिमा म्हणायचा तुझा? यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. पण परिस्थिती कितीही चिंताजनक असली तरी त्याची पर्वा न करता हा महाराज धर्मप्रेम पुढे जाणारच. महाराणी सुमाता, महाराणी सुमाता. सुमाता, किती हाका मारल्या तुला, पण तुझे काहीच उत्तर नाही. आणि अशी एकांतात का उभी आहेस? आपण निघाल्यापासून एकही क्षण असा गेला नाही की मला पद्मची आठवण आली नाही. स्वामी, असं काहीतरी करा. आणि सुमाता, तुझी ममता आहे ध्यानात माझ्या, म्हणूनच तर आपण आपल्या नगरात पुन्हा चाललो आहोत. परंतु तेथे पोहोचायला अजून बराच अवधी आहे. माझ्या हाती असते तर आपण आकाशातून विहार करत एका क्षणी पोहोचलो असतो. परंतु आपण एक गोष्ट करू शकता ज्याने माझे समाधान होईल. ती काय? आपल्या लवाजम्यातील एक सर्वोत्कृष्ट घोडेस्वार निवडावा आणि त्याला पुढे धाडावे, म्हणजे तो आपल्या नगरात जाईल आणि आपला पुत्र सुखरूप आहे की नाही हे पाहून येईल. ठीक आहे, ह्याने जर तुला समाधान लाभणार असेल तर मी त्वरित हे कार्य करतो. नाविक. प्रणाम महाराज, आज्ञा असावी. नाविक, तू आमच्या नगरातील आणि सैन्यातील सर्वोत्कृष्ट घोडेस्वार आहेस, तेव्हा तुझ्यावर एक महत्वाची कामगिरी सोबत आहोत. आज्ञा करावी महाराज. समजले? आपण निश्चिंत असावे महाराज. महाराणी, मी तातडीने आपले हे कार्य पूर्ण करेन. येतो मी. आज्ञा असावी. हे देवी माते, माझा पुत्र सुखरूप असावा हीच तुझ्या चरणी प्रार्थना. अखेर नियतीने तिचे दान टाकलेच. माझ्याकडून जे हिरावून घ्यायचे होते ते घेतलेच, पण प्रजेला जे हवे होते ते देखील दिले. पण मी जे काही गमावले आहे ते नुकसान अपरिमित आहे, शब्दातीत आहे. प्रणाम महाराज. एक आनंदाची वार्ता आहे.
काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्या रात्रीच्या वर्षावाने आपल्या नगरातील तळे काठोकाठ भरले आहे, ओसंडून वाहत आहे आणि संपूर्ण नगरीमधील प्रजा हे दृश्य बघायला जमलेले आहे. त्यांची इच्छा आहे आपण देखील ह्या आनंदात सहभागी व्हावे, म्हणून आपणास आमंत्रण देण्यासाठी आलो आहे महाराज. चला, आजपासून आमचा देखील नवीन अध्याय सुरू झाला असं म्हणायला हवं. बघितलं का ए गाड्यांनो, अरे पाणी पाहिलं का? हा, आपलं हेच तळ काल पतूर कसं कोरडं होतं आणि आज आज आईच्या डोळ्यात माया असती तसं काठोकाठ भरलाय रे. हा, चला चला पाण्यात उतरून तरी बघूया. अरे चला. अरे ऐका गड्यांनो, ऐका. अरे इतक्या वर्षांनी आपल्या इथं पाऊस झाला, पाणी आलं, हा, आपलं तळ भरलं. आता आपलं सगळं मार्गी लागणार. आपली फळंबल्याली रखडल्याली समधी काम पूर्ण होणार. पीक पाणी येईल, ही धरणी माता परत हिरवीगार होईल. अरे आपलं झालेलं समज नुकसान भरून निघेल. आणि बरं का गड्यांनो, हे समज आपल्या धर्मप्रेम महाराजांमुळे झालेलं आहे. अरे त्यांनी करून दाखवलं. अरे महाराज धर्मप्रेम यांचा, महाराज धर्मप्रेम यांचा. बरं देवा, मी ऐकलंय महाराजांनी अशी कोणती गोष्ट देऊन टाकली वय ना, ते मला बी कळणं झालंय बघ. नाही म्हणजे मी बी तोच विचार करतो आहे का महाराजांनी त्यांच्या जवळ असं काय अर्पण केलं म्हणून ह्यो देव प्रसन्न झाला. काही का असं ना, आपण लय म्हणजे लय भाग्यवान आहोत बघ का आपल्याला असं राज लाभलं. अरे लेका, हे समजा त्यांच्या पुण्याईमुळे झालेलं आहे. महाराज धर्मप्रेम यांचा, महाराज धर्मप्रेम यांचा, महाराज धर्मप्रेम यांचा. आपलं महाराज इकडेच येतात जण. चला चला आपण त्यांचं स्वागत करू. या, या. महाराज महाराज, अहो हे तळ कोणी देवानं नाही, तुम्ही भरलं आहे. आमच्यासाठी तुम्हीच देव आहे महाराज. क्षमा करा मला युवराज पद्मकुमार. महाराज महाराज महाराज, प्रणाम महाराज. माझे नाव नाविक आहे, आपल्याच राज्याचा सेवक आहे. मला महाराणी सुमाता व महाराज निमित यांनी पाठवले आहे. आपण व युवराज पद्मकुमार क्षेम आहेत याची खात्री करून घ्यायला. सारं काही मंगल आहे ना महाराज? महाराणी सुमाता पालखीत बसा. अहो आपण योग्य समय पोहोचणारच आहोत. महाराणी सुमाता. देवी, महाराणी काय झालं? मी म्हणत होतो पालखीत बस. इतकी कशी बेसावत तू? नक्की काय कोलाहल चालू आहे तुझ्या मनात? माझ्या मनात जी घालमेल आहे
ती केवळ माझा पुत्र सुखरूप आहे हे पाहूनच शांत होईल. तोपर्यंत कितीही संकट आली तरी मला त्याचा त्रास होणार नाही. सुमाता, शांत हो. मी तुला हेच समजावू पाहतो आहे की सकारात्मक विचार, तिथे काहीही विपरीत घडले नसेल, सर्व काही कुशल असेल. आणि आपण आपल्या एका सेवकास पाठविले आहे. तो कुठल्याही क्षणी पद्मकुमारची सुवार्ता घेऊन येईल आणि आपण देखील उद्या महालात पोहोचतोच आहे. तेव्हा शांत हो आणि चिंता करणं थांबव. चल पालखीत बस. चल पालखीत बस. युवराज पद्मकुमारच्या खुशालीची चौकशी का बरे करत असावेत? त्यांना माहित नाही का? आणि खरं सांगायचं तर याबद्दल मी तरी काय सांगणार? महाराज धर्मप्रेम यांचा विजय असो. 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 मंडळी, कुठल्याही राजाला आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेली गोष्ट म्हणजे त्याच्या प्रजेचं हित आणि कल्याण. पण मी जेव्हा माझ्या प्रजेचे हाल स्वतःच्या डोळ्यांनी बघत होतो तेव्हा माझा जीव कासावीस होत होता. आणि आपण किती असहाय्य आहोत याची जाणीव पदोपदी होत होती. पण आपण मात्र आत्मविश्वास ढळू न देता जलदेवतेला प्रसन्न करून घेतलं. आणि आज त्याचा परिणाम म्हणून हे तळे आपण तुडुंब भरलेले पाहत आहोत. आज आपण या गोष्टीसाठी माझा जय जयकार करत आहात, पण मी त्यासाठी पात्र नाही. त्या गोष्टीचे श्रेय घेणे मी इष्ट समजत नाही. मी फक्त माझे कर्तव्य पार पाडले इतकेच. जेव्हा तुम्हाला या मागचे खरे कारण कळेल तेव्हा तुम्ही मला दूषण द्याल, माझा धिक्कार कराल. थोडक्यात दुष्काळासारखे संकट आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रत्येकाने प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. शेवटी भोग हे कोणालाच चुकलेलं नाही. प्रत्येकाला आपल्या वाट्याचे भोग भोगणं क्रमप्राप्तच असतं. मी घेतलेल्या निर्णयाबद्दल जेव्हा यांना समजेल तेव्हा हीच माणसं माझ्याबद्दल काय विचार करतील. पाऊस झाला. पाऊस झाला. सहदेव, जी महाराज. मगाशी इथे नाविक नावाचा एक सेवक आला होता. तो दिसत नाहीये. कुठे गेला तो? कुठे गेला रे? कोणी पाय? महाराज, आम्हाला काही कल्पना नाही, पण पावसात भिजल म्हणून गेला असेल कदाचित. महाराज, पावसाच्या धारा वाढतायत. वर या. ए गड्यानो, तो पाऊस वाढतोय. चला आपण मंदिरात जाऊन थांबू. चला महाराज. प्रणाम महाराज. नाविक, कसा आहे माझा पुत्र? त्याची प्रकृती कशी आहे? नाविक, सत्वर सांग. तू शांत का आहेस नाविक? राज्यात सर्व ठीक तर आहे ना? महाराज, कसे कसे सांगू मी आता समजत नाही. जे काही असेल ते स्पष्ट सांग. असे ताटकळत ठेवणे योग्य नाही. महाराज, आपल्याला विश्वास बसणार नाही. इतके आपल्या राज्याचे रूप पालटले आहे. किती आनंदी जनता आहे आपल्या राज्यात. सर्वत्र पसरलेला हिरवागार निसर्ग. आपल्या पिताश्रींनी जे तळे बांधले होते ते पाण्याने अगदी काठोकाठ भरले आहे. शिवाय संतत जलधारा देखील बरसत होत्या.
एखाद्या राजाचा किती मनापासून प्रजा जय जयकार करू शकते त्याचा प्रत्यय आज मला आला आहे. महाराज, मी स्वतः धन्य झालो असे राज्य व राज्यकर्ता बघून. हे सर्व शीतळा देवीच्या कृपेमुळे घडते आहे. आणि माझा पुत्र पद्मकुमार तो कसा आहे? त्यास माझी आठवण येते. मला महाराणी सुमाता व महाराज निमित यांनी पाठवले आहे. आपण व युवराज पद्मकुमार क्षेम आहेत याची खात्री करून घ्यायला. महाराज धर्मप्रेम यांचा विजय असो. महाराज धर्मप्रेम यांचा विजय असो. महाराज धर्मप्रेम यांचा विजय असो. महाराणी, मी तेथे गेलो असता हे पाहिले की समस्त प्रजा आनंदोत्सव साजरा करीत होती. महाराज देखील आनंदी होते आणि युवराज देखील तेथेच होते. ते देखील त्या उत्सवामध्ये सहभागी झाले होते. नाविक, तुझे आभार कसे मानू मला नाही समजत. ही सुवार्ता तू मला दिली नसतीस तर माझी काय अवस्था झाली असती याची कल्पना देखील नाही तुला. चला, किमान तुला शाश्वती तरी झाली की आपला पुत्र सुखरूप आहे. आता पुढील प्रवास आनंदाने होईल. काय महाराणी, आता तरी विश्रांती घ्यावी. परमेश्वरा, हे काय करून बसलो मी. युवराजांच्या स्वस्थतेची वार्ता आणायचे विसरूनच गेलो होतो मी. ती चौकशी तर अपुरीच राहिली आणि मी हे गृहीत धरले की युवराज तेथे असतील, उत्तम असतील. ईश्वर न करो, परंतु त्यांचे काही अक्षम झाले असेल तर महाराज व महाराणी यांना काय उत्तर देऊ मी. माऊली, मनुष्याला लाभलेलं हे जीवन मोठं भाग्याचं आहे. भगवंताकडून मिळालेल्या या भेटीचा मनुष्यानं सदुपयोग करावा आणि आपला मोक्ष मिळवावा. सदुपयोग म्हणजे माऊली परोपकार, आत्मिक प्रगती, चराचरावर असलेलं प्रेम आणि भगवंतावरची आपली श्रद्धा. या सगळ्यानं आपलं जीवन आनंदी करावं, फुलवावं. त्यामुळे मोक्षाकडे जाणारा मार्ग अधिक सुकर होतो. प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी अनेक प्रकारच्या उपासना, व्रतवैकल्य केली. हे व्रतवैकल्याच्या रूपानं मोठे मार्गदर्शक साधन पूर्वज आपल्यासाठी ठेवून गेलेत. या व्रतांचे योग्य ते अर्थ आपण समजावून घेतले पाहिजेत. भेटूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.